हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू युअर वन मोर न्यू ब्लॉग। नवीन वर्षातला पहिलाच ब्लॉग आहे। कुठेही फिरायला जाणार नाही आहे, कुठला फेस्टिवल नाही आहे, घरीच ब्लॉग करणार आहे। सो आज आहे पूजा दीदीचं केळवण। पूजा दीदी माझ्या मम्मीच्या मैत्रिणीची मुलगी आणि त्यानंतर ती माझी मैत्रीण झाली खूप जवळची। सो तिचं आज केळवण आहे। केळवण कोणाला माहिती नसेल तर लग्नाच्या अगोदर नवरी किंवा नवरदेवाचे कोणी असेल जवळचं त्यांना जेवायला बोलवतात। सो ती आज आपल्या घरी येणार आहे अँड तिच्या एंगेजमेंटचा ब्लॉग पण मी पोस्ट केला आहे। आता लवकरच तिचं लग्न होणार आहे। लग्न कधी असणार ते सर्व मी ती आल्यानंतर सांगेलच। तिलाच विचारूया तिची फिलिंग कशी आहे, लवकर लग्न होणार आहे वगैरे। अँड बस आता जेवण बनवूया फटाफट। स्पेशल मेनू आहे तिच्यासाठी। मी कधी जेवण म्हणजे पाहुण्यांसाठी नाही बनवलं, घरच्यांसाठी बनवलं। असं असतं मी पाहुण्यांसाठी जेवण बनवले। रिस्क घेते, होईल मला माहिती आहे माझ्याकडून। तिच्याच फेवरेट छोले पनीरची भाजी, पुरी, पुलाव, गुलाबजामुन हे सगळं बनवणार आहे। आणखी बरंच काय काय त्यात आता समोसा दाखवेलच मी जसं बनवेल तसं। सो फटाफट जेवण बनवूया। मे बी 12:30पर्यंत ती येईल। 10:30 वाजलेत, माझ्याकडे 2 तास आहे, आरामात होऊन जाईल सर्व। सो चलो जेवण अर्ध नाही झालंय, म्हणजे बनवून पुरी भाजी पुलाव गुलाबजामुन, फक्त भजे बाकी आहे जे की मम्मी गरम गरम करेल। आता फटाफट रांगोळी काढते, ती यायची बाकी आहे। आधी पूजा आधीचं केळवण असं रांगोळी काढणार होती, पण आता टाईम झालाय, ती येईलच थोड्या वेळात। सो फक्त वेलकमची रांगोळी फटाफट 5 मिनिटात काढते। त्यानंतर जेवण बघूयात काय काय बनवलंय अँड थोडंसं डेकोरेशन करणार होती पण नाही करणार आहे, बघूयात। तर इकडे मम्मी आरतीचं कुठं गेली, आरतीचं ताट वगैरे काढते। I don't know. Yes. जेवण पण बनवून झालंय। पुऱ्या रेडी आहे, भाजी रेडी आहे, पुलाव रेडी आहे, गुलाबजामुन पण रेडी आहे, मी पण रेडी आहे, फक्त रांगोळी बाकी आहे। तर मम्मी मला ओरडते फटाफट कर म्हणून, 2 मिनिटं शांतीने बसवून देत नाही। चलो सो आमचं तर सर्व रेडी झालंय। नवरी बाईला आम्ही 12:30चा टाइम दिलेला, ती पण बोलली मी 12:30ला निघेल। 1 वाजून गेला, अजून काय आली नाहीये। आमचं सर्व रेडी आहे, रांगोळी वगैरे पण काढून झाली। आता फक्त ताट पण करून झालेत ऑलमोस्ट। आली की तिला डायरेक्ट जेवायलाच बसवायचं, कारण की 1 वाजून गेलंय। बघू निघाली म्हणून फोन तर आलाय, कधी येते तर। जस्ट नवरी बाईचा फोन आलाय की घ्यायला आहे गेटवर म्हणून, कारण की आता नवीन घरानं अजून कोणाला माहिती नसतं, असं सगळ्यांना घ्यायला जावं लागतं। नक्की त्याचे की माहिती नाही मला। आज गेट पहिलं उघडं आहे, दुसरं बंद आहे आणि आमची सोसायटी मी अजूनपर्यंत दाखवली नाही। तिकडे माझं घर आहे, इथं क्लब हाऊस आहे। घराच्या एकदम समोरच क्लब हाऊस आहे। मी फर्स्ट टाइम सोसायटीमध्ये ब्लॉग करते। येस तिचे इकडे क्लब हाऊस आहे। चलो आधी मी त्यांना भेटते मग तुम्हाला दाखवते। नवरीबाई 15 दिवसात लग्न, 17 तारखेला, आज 15 दिवसांना। बस ना फुलाचा करणार होतो आम्ही मस्त। फोटो काढू काही निघाला।
मस्त जेवण वगैरे झालं आहे. नवरीबाई म्हणजे पूजा दिदी ते लोक घरी पण गेले. त्यांना सोडायला गेलेली बट रिक्षाच भेटत नव्हता, कारण की दुपारचं 3च्या वेळाने रिक्षा इकडे भेटणं म्हणजे थोडंसं हार्ड होतं. बऱ्याच वेळ उभं राहिलं पण काही भेटलं नाही. शेवटी मी गाडीवर सोडून देणार होते, पण प्रॉब्लेम होते की मी कधी ट्रिपल शीट नेली नाही आहे, डबल शीट नेऊ शकते. गाडी घ्यायला येणारच होती तितक्यात रिक्षा भेटला. सो ते तर गेलेत. सो आता मी पण घरी जाते, मस्त झोपणार आहे, कारण की सकाळी 7 वाजतापासून काय ना काय चालू होतं. तर घरी जाऊया, झोपूया. आणि तिच्या लग्नाचे व्लॉग ट्राय तर करेल मी बनवण्याचा, कारण पण नक्की नाही, कारण की तिच्या लग्नाच्या वेळेस माझी परीक्षा आहे. जाणार की नाही मला हे पण माहिती नाही, पण गेली तरी ब्लॉग येईल नक्की. तर या ब्लॉगचं मी इथे एंड करते. भेटूया छानशा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड थँक्यू फॉर वॉचिंग. ऊन खूप जास्त आहे म्हणून अशी दिसते.